आज माझ्या आत्याने मला चॅलेंज केलं, म्हणे तू नान खटाई बनवून दाखव एकदम सोप्या पद्धतीने, हात न दुखता, आणि ती पद्धत कोणीही वापरली नसली पाहिजे. म्हणलं चल ठीक आहे. म्हणलं मिक्सरचं भांडं घेतलं. मिक्सरचं भांडं पाहून तर तिथं चकितच झाली. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोणी नान खटाई बनवते का? अगं पाहतं म्हणलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप साखर टाकली, 3/4 कप मैदा, 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे रवा, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, चिमूटभर बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ टाकलं, विलायची टाकून एकदम बारीक फिरवलं. त्यानंतर जेवढी साखर होती ना तेवढंच तूप टाकून घ्यायचं आणि एकदम परफेक्ट बॅटर तयार झालं. दुखला का म्हणलं हात? अगदी 2 मिनिटामध्ये तयार झालं म्हणलं बॅटर, एकदम पेड्यासारखं. वरून तूप टाकण्याचीही आवश्यकता नाही, इतकं परफेक्ट बॅटर तयार झालं. त्यानंतर त्याचे बॉल्स बनवून घेतले. कढई अगोदरच प्रीहीट होण्यासाठी ठेवली होती. आता कढईमध्ये ठेवून फक्त 15 मिनटं बारीक गॅसवर होऊ द्यायचं. 10 मिनिटांनी एकदा चेक केलं की बरोबर व्हायला की नाही. मस्त बरोबर त्याला क्रॅक्स पडले होते. 15 मिनिटामध्ये आपली ही नानखटाई तयार झाली, तेही हात न दुखता, एकदम सोप्या पद्धतीने. आणि ही पद्धत आजपर्यंत कोणी वापरलीसुद्धा नव्हती. माझ्या आत्याला तर विश्वास बसला. खरंच ही नानखटाई 1 नंबर झाली म्हणे, तोंडात टाकताच विरघळणारी. पण थंड होण्यासाठी खूप जास्त वेळ लागला. पण माझी पद्धत आत्याला आवडली. पण तुम्हाला आवडली की नाही कमेंट्स करा. 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे खिसून घ्यायचे. त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि हे मसाले टाकून घ्यायचे. चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आणि बटाट्याच्या ओलाव्यामध्ये पीठ चुरून घ्यायचं. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, थोडं तेलसुद्धा टाकायचं. त्यानंतर साच्यामध्ये भरायचं. जाड बारीक जशी शेव बनवायची ना तसा साचा वापरा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये ही शेव अशा पद्धतीने टाकून द्यायची. गॅसची फ्लेम मीडियम करायची. मीडियम गॅसवर उलटपुलट करून जोपर्यंत तेल शांत होत नाही ना तोपर्यंत शेव तळून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने सगळी शेव अशी तयार झालेली आहे. फक्त 2 बटाट्यापासून एवढी सारी ही शेव तयार झाली. 5 रुपयाचे 2 बटाटे, 5 रुपयाचं बेसन पीठ, 5 रुपयाचं तेल, 5 रुपयाचा गॅस, फक्त 20 रुपयामध्ये एवढी सारी घरच्या घरी अशी आलू भुजिया तयार झाली. चवीला म्हणसाल ना तर 1 नंबर, अजिबात तेलकट नाही. पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा. आज बाजारात गेली होती आणि बाजारात मिळणारी ही चटपटीत चण्याची डाळ मला मात्र खूप भारी आवडते. आज म्हणलं ही चण्याची डाळ आपण घरी बनवूयाच. त्यासाठी चण्याची डाळ 5 तासासाठी भिजत ठेवली. आता भिजल्यानंतर गरम पाणी केलं, त्यामध्ये मीठ टाकलं आणि ही डाळ टाकून घेतली. असं का करायचं, गरम पाण्यात का टाकायचं? जर बाहेरच्यासारखी डाळ तुम्हाला घरी बनवायची असेल ना तर गरम पाण्यामध्ये जरूर टाका, तेव्हाच ती डाळ खुसखुशीत होते, अजिबात कडक होत नाही. नंतर टावेलवर टाकून घेतलं आणि 5 मिनटं हलक्या हाताने त्याला सोकून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने डाळ झालेली असली पाहिजे, चिपचिपी नसली पाहिजे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर डाळ सोडायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची. आता उलटपुलट करून जोपर्यंत डाळ वर तरंगत नाही, थोडं तेल शांत होत नाही, तोपर्यंत तळून घ्यायची. अशा पद्धतीने झालेली आहे. त्यावर आपल्या आवडीचे मसाले टाकून घ्यायचे आणि आवाज द्यायचा. अजिबात कडक नाही, एकदम खुसखुशीत बाहेर जशी मिळते ना तशी झालेली आहे. पण माझी बनवायची पद्धत आवडली की नाही कमेंट्स करा. आज मला भाजी पोळी करायचा खरंच खूप कंटाळा येत होता. एकाला एक भाजी आवडत नाही, दुसऱ्याला दुसरी आवडत नाही. त्यासाठी सगळ्याला एकच रेसिपी बनवली. 1 ग्लास शेंगदाणे, चण्याची डाळ, मसुरीची डाळ, उडदाची डाळ, मुंगाची डाळ आणि 1 ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं. 1 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. 1 तासापर्यंत भिजतेच चांगलं. त्यानंतर मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं, थोडं पाणी टाकून. अजिबात दही वगैरे काहीही टाकण्याची आवश्यकता नाही. त्यासोबत चटणी बनवण्यासाठी तीळ टाकले. तीळ प्रथम छान खमंग असे भाजून घेतले. त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं. 1 टमाटर, थोडंसं लसूण, अद्रक टाकलं. हिरवी मिरची जर घरात असेल ना तर हिरवी मिरची टाका, पण वेळेवर नव्हती, मी एवढंच भाजून घेतलं. मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. कोथिंबिरी, लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. चटणी तयार. आता बॅटरमध्ये चवीनुसार मीठ, जिरं टाकून घेतलं आणि छान मिक्स केलं. अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. त्यानंतर दोशाचा तवा कडकडीत गरम होऊ दिला. त्यावर 1 पळी बॅटर टाकलं आणि जेवढा पातळ बनवायचा ना तेवढा पातळ तुम्ही बनवू शकता. आता या बॅटरमध्ये तुम्ही कोथिंबिरी, हिरवी मिरची, तुम्हाला जे भाज्या आवडतील ना ते भाज्या टाकल्यानं तरीही चालतील, पण मी काहीही टाकलं नाही. अशा पद्धतीने सगळे डोसे असे बनवून घेतले. त्यासोबत ही चटणी. आहा, आजची रेसिपी खरंच खूप मस्त झाली आणि भाजी पोळीपासून आज मला सुटका भेटली आणि हेल्दी, पौष्टिक, प्रोटीन असं भरपूर या रेसिपीपासून भेटलेलं आहे. पण माझी बनवायची पद्धत खरंच तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.
आजकाल जर मुलांना एखादी रेसिपी आवडली नाही ना, तर लगेच आई दुसरी रेसिपी बनवते. आता यामध्ये आईची चुकी आहे की मुलांची चुकी आहे? तुम्ही मला कमेंट्स करून जरूर सांगा. आता या ठिकाणी बटाट्याचे काप करून घेतले, उलटपुलट करून थोडेसे तेलावर परतून घेतले. थोडंसं मीठसुद्धा टाकलं. वरून कांदा, टमाटर, शिमला मिरची टाकली आणि हे बेसनाचं बॅटर टाकलं. यामध्ये पण चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, जिरं, ओवा आणि ते बॅटर त्यावर टाकायचं. झाकण ठेवून होऊ द्यायचं. खालून मस्त शेकल्यानंतर पोळी उघडी ठेवायची आणि उलथून घ्यायचं. आता खालूनही बारीक गॅसवर होऊ द्यायचं. आता चीज जर घरात असेल ना, तर ते टाका त्यावर. वरून ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स टाकलं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर होऊ दिलं. तर या ठिकाणी मस्त शेकून तयार झालेलं आहे. आणि वाटलं नाही, ही रेसिपी बनवायला एवढी सोपी आहे. बनवायला जाऊ द्या, चवीला सुद्धा एक नंबर आहे. आज तर मुलांनी सगळं आवडीने खाल्लं. आणि त्याबरोबर यामध्ये जर आपण मुलांना जे भाज्या आवडत नाही ते सुद्धा टाकल्यानं ते सुद्धा आवडीने खातील. इतकी मस्त जबरदस्त अशी रेसिपी आहे. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही? कमेंट्स करा.